जसं आपण आता ऐकलं असेल विजय की मुंबईची परिस्थिती झाली, पुण्याची झाली, संभाजीनगरचं काय वातावरण आहे सध्या आणि तिथे काय वाटतंय, काय चित्र बदलू शकतं का? नक्कीच इथे जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवरती गेल्या अनेक वर्षापासून जर पाहिलं गेलं तर शिवसेनेचा भगवा जो आहे तो फडकला गेलेला आहे। मात्र यावेळी जी आहे चांगली चुरस जी आहे ती निर्माण झाली होती, कारण प्रचारामध्ये पाहिलं तर दोन्ही शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर MIM देखील रिंगणामध्ये होती। त्यामुळे या ठिकाणी मोठा जे आहे मोठा राडा देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। रात्री देखील अनेक भागांमध्ये जो आहे तो राडा झाला होता। आज सकाळी जे आहे ते 7:30 वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। तब्बल छत्रपती संभाजीनगर मधून सर्व पक्ष आणि अपक्ष धरून 859 उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये असणार आहे। त्यांचं भवितव्य आहे आज थोड्याच वेळामध्ये EVM पेटीमध्ये जे आहे ते बंद होणार आहे। मी सध्या मुकुंदवाडी या परिसरामध्ये असणाऱ्या मतदान केंद्रावरती या ठिकाणी जर पाहिलं तर थोड्याच वेळामध्ये जे आहे ते मतदानाला सुरुवात देखील होणार आहे। त्यामुळे इथं कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आता थोड्याच वेळामध्ये पाहिलं तर काही उमेदवार असतील किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी असेल त्यांनी आता EVM मशीन जी आहे ती तपासणी केलेली आहे, त्याची चाचणी देखील घेतलेली आहे आणि त्यामुळे आता उमेदवाराचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी दाखल झालेले, तर काही मतदार जो आहे तो देखील या ठिकाणी येण्यास हळूहळू सुरुवात झाल्याची पाहायला मिळते। कारण 7:30ला मतदानाला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे जी आवश्यक गरज आहेत त्या गरज या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। बघितलं तर मेडिकल देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर अनेक उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते थोड्याच वेळामध्ये मतदान पेटीमध्ये बंद होण्यास सुरुवात होणार आहे। तब्बल या छत्रपती संभाजीनगरमध्ये 1267 केंद्रावरती जी आहे ती कडक सुरक्षा या ठिकाणी ठेवण्यात आली होती। संपूर्ण प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत 5588 कर्मचारी जे आहे त्यांच्याकडून या ठिकाणी तयारी जी आहे ती करण्यात आली होती। त्यामुळे आता मतदानाला जी आहे ती सुरुवात होणार आहे थोड्या वेळामध्ये।